सत्यशोधक शिवक्रांती टीव्ही न्यूज। ज्याची कोणी दखल घेत नाही अशा अन्याय, अत्याचार, भ्रष्टाचार, बेकायदेशीर काम होत असेल तर त्याची बातमी, आपल्याकडील विशिष्ट बातम्या, लेख, काही गुणीजन गुणवंत यांची यशोगाथा, समाज उपयोगी मार्गदर्शन, लेख, नोकरी विषयक बातम्या, वाढदिवस, रौप्य महोत्सव, सुवर्ण महोत्सव, अमृत महोत्सव, उद्योगधंद्यांचं उद्घाटन, यशस्वी उद्योगाची माहिती तसंच जाहिराती न घाबरता न लाजता आपले लिखाण पाठवा। आपल्या बातम्या निर्भीडपणे प्रसिद्ध केल्या जातील। शिवक्रांती टीव्ही न्यूज संपादक सत्यशोधक शंकरराव लिंगे 73 87 37 78 01। मनुवाद देशाच्या प्रगतीसाठी घातक, मनुस्मृती कायमची संपली पाहिजे ही सर्व ओरिजिनल भारतीयांची जबाबदारी। स्त्री जातीविषयी एवढी घाण पसरवणारं मनुस्मृती नावाचं पुस्तक बाबासाहेबांनी जाळलं नसतं तर ते आजही स्त्रियांच्या डोक्यात भरवलं गेलं असतं। तरी काहींच्या डोक्यात ते अजूनही रुजलेलं आहेच। व्याभिचार हा स्त्रियांचा स्वभाव आहे। लग्नात वधूचं दान केलं जातं, त्यामुळे ती पतीच्या मालकीची वस्तू असते, ते तिने कायम ध्यानात ठेवावे। पती सदाचार शून्य असो, तो दुसऱ्याच्या बाईवर प्रेम करीत असो, विद्येनं तो गुणशून्य असो, तो कसाही असला तरी पत्नीनं त्याची देवाप्रमाणे सतत सेवा करावी। स्त्रिया सुंदर रूप पाहत नाहीत, त्यांना यौनादी वयाबद्दल आदर नसतो। पुरुष सुरूप की कुरूप कसाही असला तरी तो पुरुष आहे एवढ्याच कारणानं त्याचा भेद घेतात। पुरुषाला पाहिल्याबरोबर अभिलाषा उत्पन्न होणं हा स्त्रीचा स्वभाव असतो। त्या चंचल असतात, त्या स्वभावातच स्नेहशून्य असतात। नवऱ्यानं बायको सोडली किंवा विकली तरी त्याची त्या बायकोवरची मालकी कायम राहते। सहज शृंगार चेष्टेनं मोहित करून पुरुषांस दूषित करणे हा स्त्रियांचा स्वभावच आहे। यास्तव ज्ञानपुरुष स्त्रियांविषयी कधी बेसावध राहत नाहीत। माता, बहीण व कन्या यांच्या बरोबरही पुरुषानं एकांतात बसू नये। ज्यांना फक्त मुलीचे झालेले असतील त्यांच्या मुलींशी लग्न करू नये। जिला भाऊ नसतील तिच्याशी शहाण्यानं विवाह करू नये। ज्या कुळामध्ये पिता पती द्वारा स्त्रियांची पूजा होत असते तेथील देवता प्रसन्न होतात। नवऱ्यानं बायकोसोबत एका ताटात जेवण करू नये, तसेच पत्नीला जेवताना शिंकताना जांभई देताना पाहू नये। आता स्त्रियांचे धर्म सांगतो ते एका बाल्यावस्थेत मुलीने, तरुण स्त्रीने किंवा वृद्ध बाईनेही घरातील लहानसे कार्य स्वतंत्रपणे करू नये। स्त्रीने कधीही स्वतंत्र होऊ नये। पिता, पती, पुत्र यांच्या वेगळी राहणारी स्त्री दृष्ट झाल्यास आपल्या दोन्ही कुळांस निंद्य करते। पती जरी रागावलेला असला तरी स्त्रीनं प्रसन्न मुद्रेनं असावे। गृह कर्मामध्ये दक्ष होऊन राहावे। घरातील सर्व भांडी तिनं घासून पुसून स्वच्छ ठेवावीत। लग्नात वधूचे दान केले जाते, त्यामुळे ती पतीच्या मालकीची वस्तू असते, हे तिनं कायम ध्यानात ठेवावे। पतीची सेवा हेच पत्नीचे व्रत होय, तिचा यज्ञ होय, यांच्या आज्ञेत राहणं हाच तिचा स्वर्ग होय। स्त्रियांनी पहिला पती वारला तरी कधीही दुसरा नवरा करू नये। पहिली पत्नी वारली तर तिचे दहन करून पतीने दुसरे लग्न करावे। स्त्री धर्माप्रमाणे मन, वाणी, देह यांच्याद्वारे जी आपल्या पतीची कायम सेवा करते तिला स्वर्ग मिळतो। पिता, पती, आप्त यांनी स्त्रियांस सर्वदा आपल्या अधीन ठेवावे। सामान्य विषयांमध्ये त्या आसक्त झाल्यास त्यास आपल्या वश करून घ्यावे। विवाहाच्या पूर्वी पित्यानं, त्यानंतर पतीने, म्हातारपणी पुत्राने तिचं रक्षण करावे। सारांश, कोणती स्त्री स्वातंत्र्यास पात्र नाही, योग्य नाही। स्त्रीसाठी मद्यपान, दुर्जसमागम, पतीपासून दूर राहणे, इकडे तिकडे भटकणे, अयोग्य वेळी निजणे, दुसऱ्याच्या घरी राहणे हे 6 व्याभिचार दोष आहेत। स्त्रियांना वेदांचा अधिकार नाही, स्मृतींचा नाही, धर्माचा नाही, त्या धर्मज्ञ बनू शकत नाही, त्या अशुभ असतात। शाळेमध्ये आता KG to BG शिक्षणामध्ये मनोवादी ब्राह्मणी फिलॉसॉफी वापरली जात आहे। हे धोरण 3 वर्षांपूर्वी ठरलेलं आहे। यावर बहुजनांचं, राज्यकर्त्यांचं कसलंही लक्ष नाही, यांच्याशी देणं घेणं नाही आणि आजपर्यंत याचा अभ्यास का केला नाही। 3 वर्षापासून शालेय शिक्षणामध्ये बदल होत असताना विज्ञानवादी फिलॉसॉफी न स्वीकारता मनोवादी ब्राह्मणी फिलॉसॉफी स्वीकारलेली आहे। या बहुजनातील सर्वच आमदार, खासदार, नेत्यांनी प्रतिकार आजपर्यंत का केला नाही? कारण लहानपणापासूनच जर यामध्ये मनोवाद आणि ब्राह्मणी संस्कृती येत असेल तर पुन्हा गुलामी येऊ शकते, यात शंका नाही। वेळेचा धोका ओळखा, सावधान।